केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला, पण कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला। मात्र लाठीचार्ज झाला असला तरी आंदोलन सुरूच राहणार असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय। पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात पोलिसांचा लाठीचार्ज झाला। नीटच्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चा निघाला। यावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले। आधी लाठीचार्ज झाला, त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। सकाळी जंतर मंतरवरूनच लाठीचार्जला सुरुवात झाली। दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी एकेका आंदोलकाला पोलिसांनी पकडून मारल्याचं देखील दृश्य समोर आलंय। सकाळच्या लाठीचार्ज नंतर थोड्याच वेळात सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंगमो आणि अभिजित दिपकेच्या नेतृत्वात संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला। पण केरळ भवनपर्यंत आल्यावर मोर्चाला सुरक्षा जवानांनी रोखण्याचा प्रयत्न केला। तरीही काही आंदोलक थेट संसद भवन परिसरात पोहोचले। त्यानंतर या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। स्टूडेंट्स शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और गवर्नमेंट और पुलिस यहाँ आतंक मचा रही है। पुलिस और गवर्नमेंट यहाँ आतंक मचा रही है, लेकिन स्टूडेंट्स फिर भी पीसफुल रह रहे हैं। ये हमारी जीत है। बच्चे लोगों को मार रहे हैं यहाँ पर। ये कोशिश कर रहे हैं कि यहाँ पर एक कमोशन हो। पोलीस प्रशासनाला गाफील ठेवून आंदोलक टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या परिसरात संसदेच्या दिशेनं कूच करण्यास निघाले। आकाशवाणी कार्यालयाजवळ बॅरिकेडिंग करून पुन्हा आंदोलकांना रोखलं। मात्र बॅरिकेडिंग तोडून आंदोलक संसदेच्या दिशेनं पुढे जाण्यास निघाल्यामुळे पुन्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला। हम सब कह रहे हैं डिस्कस करो। एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं। आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो। किस लिए? बच्चे हैं हमारे। पोलिसांच्या लाठीचार्जवरून सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेने देखील आक्षेप घेतला। लाठीचार्ज करायला नको होता असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। आंदोलन दडपणं हा केंद्र शासनाचा मला वाटतं कोणताही भाग नाहीये। लाठीचार्ज व्हायला नको पाहिजे होता, त्याचं समर्थन आम्ही सुद्धा करणार नाही। संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराच आधी कॉक्रोच जनता पार्टीने दिला होता। त्यामुळे संसदेच्या सर्वच गेट्सवर बंदूकधारी QRT फोर्स तैनात करण्यात आला होता। अभिजित दिपके आणि वांगचुक यांच्या पत्नी ट्रकनं मोर्चासोबत संसदेच्या दिशेने निघाले। मात्र बॅरिकेडिंग करत पोलिसांनी त्यांचं वाहन रोखलं आणि ट्रकची हवा सोडत पुढे जाण्यापासून रोखला। आता तुमची भूमिका काय असणार आहे? भूमिका आता तुमची काय असणार? आम्ही इथे शांतपणे बसून राहणार आहे। हे आंदोलन इथेच उभं राहणार का? तात्पुरतं इथंच उभा राहणार आहे जोपर्यंत
सरकारकडून काही पुढचं काही येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच तात्पुरतं राहणार आहे. तो आता मात्र पोलिसांकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला जातोय, तुमचं आंदोलन दडपलं जात आहे, पुन्हा एकदा देशभरी गुंडागिरी चालू आहे, गुंडागिरी. तुम्ही बघताय पोलीसवाले कसे मारतायत सगळ्यांना. आंदोलकच नाहीत तर वांगचूक यांच्या पत्नीचेही केस ओढून त्यांनाही मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप दिपकेंनी पोलिसांवर केला. पूनम सरांच्या वाईफवर गीतांजली वांगचूकवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला. एका मेल पोलीस ऑफिसरने त्यांचे केस पकडून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला आणि टेम्पोच्या खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. आम्ही जेव्हा पोलिसवाल्यांना थांबवलं आणि म्हटलं तुम्ही कसं काय असं सोनम सरांच्या वाईफ सोबत वागू शकता, तर ते म्हणतात तुमच्या सगळ्यांचीच मस्ती काढतो. आता बघा तुम्ही, तू ही एकीकडे चर्चा सुरू होती आणि दुसरीकडे तुमच्यावरती एक कारवाई केली जाते. आमच्यावर कारवाई काय करताय मला तेच कळत नाही. आम्ही इथे शांतपणे बसलेलो आणि आम्ही पोलिसाला सारखी विनंती करतोय की जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबू. आणि तरी पोलीसवाले ऐकत नाही. पोलीसवाले खूप मुलांचे डोकं फोडलेले, मुलींवर 15 मुलींवर मेल पोलीस ऑफिसरनी लाठीचार्ज केलेला. एकीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, दुसरीकडे दुपारनंतर जंतर मंतर रिकामा करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि तिथेही काही आंदोलकांना उचलून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, पण काही आंदोलकांवरती लाठीचार्ज झाला. संसदेचं अधिवेशन सुरू होत असल्यामुळे पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीनं मोर्चा काढला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तथ्य आणि तर्क मजबूत असतात तेव्हा तुफानाला जागा नसते, शांतीनंही आवाज बुलंद करता येतो असं म्हटलं. मैं आशा करता हूं और मुझे पक्का विश्वास है, जहां तथ्य होते हैं, जहां तर्क होते हैं, वहां तूफान के लिए जगह नहीं होती है. अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है, तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है. संसदेवर मोर्चा काढण्यासाठी देशभरातून विद्यार्थी दिल्लीत आले. काँग्रेस, समाजवादी, आम आदमी पार्टीचे नेते, अभिनेते प्रकाश राजही मोर्चात सहभागी झाले. जंतर मंतर मैदानापासून काही अंतरावरतीच आंदोलन रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र आंदोलकांची संख्या फार मोठी होती, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना चकवा देत संसदेच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. अक्षय मंकडीचा प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.